नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 मधला क्वेश्चन 5 आहे तो बघूया. चला, क्वेश्चन 5 काय म्हणतोय? सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज. हे इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि त्यामध्ये एक असं ट्रिक्स पण दिलेले आहे की सम ऑफ द रूट्स काय आहे. इथं लिहून घेतो, मी सांगतो तुम्हाला. सम ऑफ द रूट्स इक्वल टू डबल द प्रोडक्ट. मग याच्यावरून आपण काय करू, हे करू, इक्वेशन फॉर्म करू. चला लिहूया. मग सगळ्यात पहिले काय आहे, सम ऑफ द रूट्स, प्रोडक्ट ऑफ द रूट्स हे आपल्याला दिलेलं असलं तर आपण काय करतो की आपल्याला अल्फा बीटा घेतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला. इथं काय घेतो, अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, अल्फा आणि बीटा असे रूट्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग यावरून फर्स्ट कंडिशन काय आपली, सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा, सम ऑफ द रूट्स. ओके, इक्वल टू डबल म्हणजेच दोन गुणिले काय आहे, डबल देअर प्रोडक्ट्स म्हणजेच काय, अल्फा इंटू बीटा गुणाकार. आलं का? सम ऑफ द रूट्स इज म्हणजे इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट्स. डबल म्हणजेच दोन, प्रोडक्ट्स म्हणजेच गुणाकार. ओके, याला इक्वेशन 1 असं नाव देऊन. ओके, आलं. आता आपल्याकडे काय आहे, इक्वेशन आहे. कोणतं आहे इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4k एक्स प्लस के प्लस 3 इक्वल टू 0. याला काय करू आपण, आता हे दिलेलं आहे हे, मग आपल्याला ह्या क्वेश्चनला टॅकल कसं करायचं, अल्फा प्लस बीटा इंटू अल्फा इंटू बीटा असं दिलेलं आहे. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मायनस बी बाय ए, अल्फा इंटू बीटा सी बाय ए. सी बी ए कुठून भेटणार, एबीसी आपल्याला हे याच्यातून भेटणार, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्स म्हणजे कोएफिशियंट मधून. मग ह्या ज्या इक्वेशनला आहे कम्पेअर करू आपण, कंपेअरिंग विथ काय, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. मग यावरून आपल्याला एबीसी भेटणार आणि मग ते आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकू. ओके, चला, ए काय आहे आपला, मला सांगा. ए काय आहे, 1, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. बी काय आहे, इथं थोडं लक्ष द्या, एक्सच्या शेजारी एक्सचा कोएफिशियंट. मग एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 4k, संपूर्ण घ्यायचं. ओके, आणि सी काय आहे मला सांगा बरं, थोडं कन्फ्युजन आहे इथं, सांगा. सी काय आहे, के का 3 नाही, हे संपूर्ण जे आहे हे संपूर्ण सी च्या जागी बसलेलं आहे, म्हणून ते काय आहे, के प्लस 3 हे संपूर्ण आपला सी आहे. चला, ए भेटला, बी भेटला, सी भेटला. यावरून आता अल्फा प्लस बीटा काढून घेऊ आपण. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी बाय ए, हा फॉर्म्युला आहे. ओके, कुठून आला, कसा आला, काय आला ते मागच्या सर्व लेक्चर मध्ये आपण सांगितलेले आहे. तरी नेचर ऑफ द रूट्स आणि कोएफिशियंट विथ क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे रिलेशनशिप आहे त्यावरून हे काढलेलं आहे. ह्या लेक्चर मध्ये आपण सांगितलेले. मायनस बी, मग बी किती आहे मला सांगा, 4k, आणि फॉर्म्युला मधला हा मायनस जसं तसा. ए किती आहे, 1. सो मग मायनस 4k आला आपला अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा सी बाय ए, हा आहे सी बाय ए फॉर्म्युला. सी किती आहे, के प्लस 3 आणि ए किती आहे, 1. सो के प्लस 3 आला आपला अल्फा इंटू बीटा. आणि याला काय करू आपण, असं इक्वेशन 2 नाव देऊन टाकू. ओके, मग आता याची काही गरज नाही, हे आपलं फक्त समजण्यासाठी होतं. मग आपण काय करू, फ्रॉम
इक्वेशन 1 and 2 म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 मधून आपल्याला काहीतरी भेटणार म्हणजे अल्फा प्लस बीटा. बघा आता अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा. ओके. आता अल्फा प्लस बीटा काय आलेला आहे -4 के इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आला के प्लस 3 असं करून घेऊ. मग सॉल्व करायला सोपं. -4 के इक्वल टू करा सॉल्व 2 इंटू के 2k प्लस 2 इंटू 3 6. ओके. चला हा आता काय करा याला इकडे घ्या. काही चुकतंय का बघा. काही चुकतंय का. ओके ओके ओके. आता इथे एक गोष्ट आपल्याकडून चुकलेली आहे बघा. चला मागे या. असं मिस्टेक होतात. सो बी इक्वल टू हा बघा 4k घेतला आपण कोएफिशियंट पण हा साइन पण घ्यायचा असतो. मग इथे किती येणार -4k. सो इथं -b/a. मग हे संपूर्ण काय होणार हा असा आणि हा -4k ऑलरेडी आणि फॉर्म्युला मधला मायनस काय होणार प्लस. मग 4k प्लस होणार. बघा साइन चेंज झालं. सगळी गडबड होती. मग कोएफिशियंट घेताना काळजी घ्यावी. ओके. चला मग अल्फा प्लस बीटा आलं लक्षात. आलं. काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. मिस्टेक होतात. चला मिस्टेक केल्यानेच आपण शिकत असतो. बाकी काही नाही. इथं बघा मग इथं 4k मायनस नाही इथं आपल्याला प्लस 4k. इथं पण प्लस 4k. आता हा 2 ला इकडे आणा 4k मायनस 2k इक्वल टू 6. 4तून 2 गेला 2. 2k इक्वल टू 6. k इक्वल टू 6. हा इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्या डिवाइड मध्ये 2 वेगवेगळे बेत्रिक 6. सो k इक्वल टू आपला आला 3. k इक्वल टू आला 3. भेटले आपल्याला k ची व्हॅल्यू. ओके. समजलं. काही नाही. अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा हे आपण कंडिशन दिलेली आहे त्यावरून फॉर्म केलं. मग अल्फा प्लस बीटा काय आहे आणि अल्फा इंटू बीटा काय आहे ते काढलं आणि दोघाला जे इक्वेशन आलं ते कम्पेअर केलं आणि त्या इक्वेशन मध्ये टाकलं. आपल्याला के ची व्हॅल्यू भेटली. ओके. आलं लक्षात. चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.